नमस्कार. मधुरव भाग 7 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आधी एक दोन सूचना देते. खूप जणांचे फीडबॅक्स आलेत, खूप मेल्स आलेले आहेत. अगदी म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मस्कत, अबुधाबी आणि भारत देशामध्ये सुद्धा जवळ-जवळ सगळीकडनं मेल्स येतायत आणि खूप जण असं म्हणतायत, की सुरू होतो कार्यक्रम आणि आम्हाला वेळ लागतो लॉग इन करायला. तर मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करीन, की थोडंसं एक 10 मिनिटं आधी लॉग इन करून तयार राहा, म्हणजे तुमचा कार्यक्रम मिस होणार नाही. या सूचना मला देण्यासाठी खास विनंती केली होती म्हणून ही सूचना. आणि अजून एक सूचना म्हणजे रविवारचा भाग जो आपला 8वा भाग आहे, तो एक स्पेशल भाग असणार आहे. त्याविषयीची माहिती मी जाता-जाता तुम्हाला देईनच. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज पहिला जो लेख आहे तो आपल्याला सगळ्यांना मला असं वाटतं की संगीत हा एक आवडणारा विषय असतो किंवा भावणारा विषय असतो. तर या संगीताची सफर करणारा असा हा लेख आहे आणि लता बल्लाळ यांनी हा लेख लिहिलेला आहे. तर मी रोहितला विनंती करणार आहे की हा लेख त्याने वाचावा आणि आज पुन्हा एकदा आम्ही अजून एक काहीतरी वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया कसा वाटतोय. आम्हाला नक्की फीडबॅक द्या. हाय रोहित. हाय मधुराताई. तर आता तो लेख वाचायला घेतो मी. ओके. हा हा जो लेख आहे याचं टायटल आहे सिने जगतातील चंद्राची भूमिका. आणि आता कालच पौर्णिमा होऊन गेली, तर त्यामुळे इट्स अ नाईस कोइन्सिडन्स की आपण हा लेख आज वाचतोय. तर तो सुरू करतो. येस. परवाच मठामध्ये चंद्र आहे साक्षीला वाचलं आणि खुदकन हसूच आलं. कारण नुसते नायिकेच्या सौंदर्यासाठीच नाही काही चंद्राची उपमा वापरली जात, तर मूल जन्माला येण्यापासून ते अगदी पिकल्या पानापर्यंत दिली जाते. शिवाय त्याला काम तरी किती सांगितली आहे. विश्वास नाही ना बसत? मग सांगतेच, अगदी बैजवार सांगते. बघा आता, येणाऱ्या बाळासाठी चंदासे होगा वो प्यारा आहे आणि जैसे खेले चंदा बादल में खेलेगा वो तेरे आंचल से. दुसरीकडे चंदा मामा दूर के असं म्हणत मामा करून घेतलंय त्याला. चंदा है तू मेरा सूरज है तू. असं म्हणत बाळालाच आता गरगरीत चांदोबा बनवलं. तर याच बाळासाठी लाजवंती फिल्म मध्ये चंदा रे चुप रहना सोए मेरी मैना असं म्हणत चक्क चंद्राला जो करायला लावलीये. नंतर नायिका बघा काय म्हणते. बंदिनीमध्ये नूतन चक्क शाप देते, तो हे राहू लागे बैरी मुस्काए जी जलाए के. नरगिसची तर बातच आहे. दम भर जो उधर मुंह फेरे वो चंदा. असं नरगिस म्हणते, तर राज कपूर त्याला आना तू गवाही देणे असं म्हणत बोलावतो. आहे की नाही गंमत? दिल एक मंदिर मध्ये मीना कुमारी सांगते, रुक जा रात ठहर जा रे चंदा बीते ना मिलन की रहना. तर दुसरीकडे शारदामध्ये दोघेही सांगतात, ओ चांद जहां वो जाए तू भी साथ चले जाना, कैसे है कहां है वो हर रात खबर लाना. काय करावं बरं त्या चंद्राने? बरं एवढ्याने काय होतंय? मेहमूदला पण चंद्रालाच विचारायचंय, चंदा ओ चंदा किसने चुराई तेरी मेरी निंदिया. तर श्यामा कैसी खुशी लेके आया ईद का चांद असं गात गात झुमते. कुणी एक रात में दो दो चांद खिले एक घूंघट में असं चंद्राची जागा अबाधित ठेवतं, तर दुसरा चांद जाने कहां खो गया तुमको चेहरे से घूंघट हटाना ना था म्हणत खऱ्या चंद्राला विसरतो. तर कुणी चांद सा मुखडा क्यों शर्माया करत अनुरागात डुंबतो. मग काय, ये चांद ये सितारे फिर आए या ना आए म्हणत झूम उठतात. कुणी अधीर नायिका चांद बेरी छिप जाने दे असं सांगत त्याला पाण्यात बघते. तर कुणी रात का समा झूमे चंद्रमा तन मोरा नाचे रे जैसे बिजुरिया.
असं म्हणत त्या चंद्रमा सहज झुमते. कुणी शर्मिली, ये चांद सितारे देख ना ले मेरे प्यार के नाजुक बंधन को, असं करत प्रीत लपवू पाहते. तर कुणी ये वादा करो चांद के सामने, भुला तो न दोगे मेरे प्यार को, असं विचारते. तर तो चांद सूरज भी है तेरी परछाईया असं समजत आपल्या पूनमला सराखोपर ठेवतो. कुणी प्रेम वेडा, दर्या उपर चांदनी आई, संभल संभल म्हणत उस पार नेतो. तर तिथे तीच त्याला इंसान बन गई है किरण मेहताब की, असं म्हणते. कुणी वेडा चांद को क्या मालूम म्हणतो, तर कुणी चांद कहेगा हंसकर सीने में हाथ रखकर, वो जा रहे देखो दो प्यार करने वाले दुनिया वालों से दूर, असं गात चंदाची सोबत करतो. असा चंदा आमच्या पिढीपर्यंत सगळ्यांना भुरळ घालतो. त्याचं सौंदर्य या गाण्यातून मनात झिरपतं, गारव्याचीही अनुभूती देतो. कारण आपल्या कवींनी इतकं मनस्वी लिहिलंय आणि गायकांनी व संगीतकारांनी जे लेणं चढवलंय त्याला तर तोडच नाही. फक्त दिल से सुनने वाले कदरदान पाहिजेत. मग वो दिल ही क्या जो तडपना ना जाने, है की नाही? पुढल्या पिढीला नुसतं वाचूनही धडकायला लावेल असा अनमोल ठेवा ठेवा आहे हा. चंद्रयानच्या बातमीनं थोडं गलबलायला झालं, पण जशी या गाण्यात शिरले तशी भूल जाए सारा गम. एक वेगळाच सांगीतिक प्रवास आपला झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि खरं तर हा लेख ज्या वेळेला वाचला तेव्हा ही सगळी गाणी डोळ्यासमोर उभी राहिली. म्हणून हा एक वेगळा प्रयत्न मी आणि रोहितने करायचं ठरवलं. होप तुम्हाला आवडला असेल. आता आपण डायरेक्ट भेटूया. हा लेख ज्यांनी लिहिलाय त्यांना, लता बल्लाळ. लता मावशी, आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार, धन्यवाद. आमचा हा एक वेगळा प्रयत्न आवडला का तुम्हाला? नक्की नक्की, तू म्हटल्यामुळे आणखी छान, त्याला 4 छान लागले. सगळी गाणी म्हणणं काही शक्य नव्हतं आणि तशी काही मी गायिका नाही, पण एक प्रयत्न केला. आणि खरंच तुम्ही एक सांगीतिक प्रवास घडवलात. ही सगळी जुनी गाणी, माझ्या नशिबाने माझे आई बाबा दोघंही जुन्या गाण्यांवर भरपूर प्रेम करतात आणि खूप भरपूर साठा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही लहानपणापासून गाणी ऐकली, त्यामुळे ह्यातली बरीचशी गाणी मला माहीत होती. पण मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला संगीताची आवड आहे हे तर लक्षात आलंच, कारण तुम्ही दुसरा लेख पाठवला होता तो पण लता दीदींवरचा होता. तर ही आवड याविषयी सुद्धा सांगा आणि कधी लिहायला लागलात, हे निरीक्षण जे आहे की चंद्राविषयी जे तुम्ही एवढं सगळं लिहिलंयत, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. तसं बघितलं तर गाणीच माझा जीवनातला अविभाज्य भाग आहे. गाण्यावरनं माझं जीवन गाण्याबरोबरच चालत राहिलं. लिहायला मात्र मी आता लागले, थोडी सवय मिळाल्यावर. आणि त्या नशिबाने तुम्हाला आवडलं ह्याच्यात मला खूप आनंद झाला. ह्याच्यासाठी की ती जुनी गाणी नवीन लोकांना कळतील ह्याच्यासाठी जास्त आनंद झाला. खरंय. आता आपण प्रतिक्रिया बघूया. रोहित, प्रतिक्रिया आल्या असतील तर लता मावशींना आपण वाचून दाखवूया. नक्कीच. हा लेख एक तर बऱ्याच लोकांना खूप आवडलाय आणि आपण जी ही एक्सपेरिमेंट केली तीही अनेक लोकांना आवडली आहे. तृप्ती कुलकर्णी आहेत, त्या म्हणाल्या भारी. समीर काळे आहेत, ते म्हणाले सुरेख आवाज आहे, कॉन्सेप्ट खूप छान होता, दोघांनी चांगलं केलं आणि लताताई खूप छान लेख होता. उज्ज्वला रहाणे आहेत, त्याही म्हणाल्या की रोहित खूप मस्त केलंस, मधुरा तूही खूप छान सादरीकरण केलंस. मीनाक्षी जोशी आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलंय की लेख खूप आवडलाय. मला असं वाटतं लता मावशी की तुमच्या नावातच लता आहे, म्हणजे गाणं आवडायलाच हवं. पण या निमित्ताने तुम्ही लिहायला सुरुवात केली, वेळ मिळाला त्यानंतर का होईना, पण सगळ्यांना लेख आवडलाय, त्यामुळे असेच लिहित राहा. आणि संगीताची आवड असल्यामुळे आम्हाला अशीच सांगतिक सफर करणारे लेख अजून अजून तुमच्याकडनं येऊ देत अशी आशा करते. आणि तुम्हाला खरंच खूप खूप धन्यवाद. मधुराव मध्ये आम्ही एक वेगळा प्रयत्न तुमच्यामुळे करून पाहिला. छान छान, मला खूप आवडलं. तुम्ही दाद दिल्यामुळे आणखीन हुरूप आला. थँक्यू सो मच. आता यानंतर आपण एक कविता ऐकणार आहोत आणि ती कविता आहे पुण्याहून आलेली आहे. त्यामुळे आपण एक काम करूया, आधी सादर करूया आणि मगच ज्यांनी लिहिली आहे
त्यांना भेटूया. श्रीकांत काका यांनी पुण्याहून पाठवलेली आहे ही कविता. तर आधी कविता सादर करूया आणि ती कविता सुचण्यामागे नक्की काय घडलं होतं हे सुद्धा त्यांनी पाठवलंय. तर मी रोहितला विनंती करते की आधी त्याने ते वाचून दाखवावं आणि मग मी कविता सादर करते. नक्की मधुराताई, वाचतो मी ते. तर काकांनी असं सांगितलंय, काही दिवसापूर्वी मी माझ्या ज्येष्ठ नागरिक मित्रांबरोबर सायंकाळी फिरावयास निघालो होतो. चालण्यासाठी असलेल्या मार्गावरून अर्थात फुटपाथवरून आम्ही बकायदा चालत होतो. पुढील सिग्नलवर वाहतूक तुंबल्यामुळे म्हणजेच ट्रॅफिक जाम झाल्यामुळे अचानक आमच्या मागून फुटपाथवर मोटरसायकलचा ताफा कर्कश हॉर्न वाजवत येऊ लागला व आम्हाला त्या फुटपाथवर पायी चालणे कठीण होत होते. एकाने तर चक्क आमच्यातील एकाला धक्का देऊन वेगात निघून गेला. नशीब त्यांना तोल सांभाळता आला म्हणून, अन्यथा ते पडलेच असते. पुढील मोटरसायकल स्वारास आम्ही थांबवले व फुटपाथवरून मोटरसायकल न चालविण्याबद्दल सांगितले. तेव्हा अतिशय गुरमीत तो म्हणाला, आम्हाला अक्कल नका शिकवू, ज्याने धक्का दिलाय त्याला शिकवा. मी न राहून त्याला म्हणालो, ते तुमची सारी अक्कल तुमच्या पाठीवर आहे, ती जरा डोक्यात येऊ द्या म्हणजे कळेल. ह्या प्रसंगावरून सुचलेले काव्य आहे ते हे. कवितेचं नाव आहे विज्ञानाचे भारवाहू. आम्ही विज्ञानाच्या शिक्षणाचे भारवाहू हमाल. आम्ही विज्ञानाच्या शिक्षणाचे भारवाहू हमाल, भरुनी नोटा दोन्ही खिशात करीतो धमाल. आम्ही विज्ञानाच्या शिक्षणाचे भारवाहू हमाल, भरुनी नोटा दोन्ही खिशात करीतो धमाल. घेऊन डिग्री संगणकाची आयटीत नोकरी. घेऊन डिग्री संगणकाची आयटीत नोकरी, ज्ञानाची आमुच्या करून विक्री खातो भाकरी. घेऊन डिग्री संगणकाची आयटीत नोकरी, ज्ञानाची आमच्या करून विक्री खातो भाकरी. भविष्य आमचे पुसायची करू नका मजाल, भरुनी नोटा दोन्ही खिशात करीतो धमाल. लॅपटॉप पाठी मोबाईल हाती फिरावयास कार. लॅपटॉप पाठी मोबाईल हाती फिरावयास कार. दिवस होता मीटिंग्स नाना उसंत आम्हान फार. रात्रीच्या वेळी कॉल कपाळी होतात बहुत हाल, भरुनी नोटा दोन्ही खिशात करीतो धमाल. पिझ्झा बर्गर येता पार्सल होते की भोजन. पिझ्झा बर्गर येता पार्सल होते की भोजन. लिमका थम्सअप गोल स्पॉट कोक शमवाया तहान. झोप ना येता मद्याचा प्याला झोपवी निखाल, भरुनी नोटा दोन्ही खिशात करीतो धमाल. हवी कशाला नातीनी गोती मित्र संगती. हवी कशाला नातीनी गोती मित्र संगती. यम नियम आणि कायदे ठेवा पुस्तकी. लाच देऊनी सुटका होते कायदे मोडू खुशाल, भरुनी नोटा दोन्ही खिशात करीतो धमाल. आसन प्राणायाम करण्या वेळ ना मुळी. आसन प्राणायाम करण्या वेळ ना मुळी. धारणा ध्यान आणि समाधी कल्पना खुळी. आसन प्राणायाम करण्या वेळ ना मुळी. धारणा ध्यान आणि समाधी कल्पना खुळी. पडता आजारी हॉस्पिटल भारी उंची अन विशाल, भरुनी नोटा दोन्ही खिशात करीतो धमाल. भारत माता नसे आमुचा देश इंडिया. भारत माता नसे आमुचा देश इंडिया. फिरून आलो अमेरिका अन पूर्ण एशिया. गोडवे तेथील किती सांगावे. गोडवे तेथील किती सांगावे. करंटे आमुचे भाळ, भरुनी नोटा दोन्ही खिशात करीतो धमाल. ही होती श्रीकांत चिटणीस यांची कविता. श्रीकांत काका, मधुरव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. हरिओम. या कवितेतनं तुम्ही आमच्या तरुण पिढीला एक चांगलीच समज दिलेली आहेत आणि कुठेतरी थोडस भानावरही आणलेलं आहे. तर कविता कशी सुचली हे तर तुम्ही आम्हाला लिहून पाठवलं आणि आपण सगळ्यांना ते सांगितलं. पण या निमित्ताने तुम्हाला तरुण पिढीला खरंच तुम्ही एक चांगला संदेश दिलात असं मला वाटतं. आणि तुम्ही याच्यामध्ये उल्लेख केला आहे की आसन आणि प्राणायाम. तर मला माहिती आहे की तुम्ही योग या विषयावर खरं तर तुमचा खूप अभ्यास आहे आणि तुम्ही कीर्तनही करता. तर मला या सगळ्या विषयी जाणून घ्यायचंय
मला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच सांगा की तुम्हाला या फक्त कवितेमार्फत नाही तर या संयोगाने म्हणे आपण किंवा या योगायोगाने आम्हाला अजून काही माहिती देता आली तर आम्हाला खरंच खूप आवडेल. खरं म्हणजे तरुण पिढीने योगाकडे केलेलं दुर्लक्ष हेच या सगळ्या मेस म्हणू आपण त्याला कारणीभूत आहे. लोकांना सत्सुद बुद्धीचं भान राहिलेलं नाहीये. मी योगविद्या धाम किंवा योगविद्या गुरुकुल त्र्यंबकेश्वर या संस्थेशी 1978 पासून निगडित आहे. बर. आमचे गुरुवारी विश्वास मंडलिक त्यांना नुकतंच पंतप्रधान पुरस्कार मिळालेला आहे. बर. त्यांच्या प्रेरणेने योगविद्या गुरुकुल मध्ये योग गीत ही एक संकल्पना नव्याने स्थापन झालेली. अनेक योगाची गीत मी सुद्धा काही केले, गुरुवाऱ्यांनी केलेली आहेत. अरे वा. हा, आणि त्या गीतांचा प्रोग्राम सुद्धा आम्ही जाहीरपणे करतो. अरे वा. मस्त. आणि योग विश्वावर कीर्तन करण्याचं मुख्य म्हणजे गुरुवाऱ्यांनी मला उत्तेजन दिलेलं आहे. एक प्रकारचा आशीर्वादच आहे त्यांचा म्हणायचा. अनेक ठिकाणी जाऊन योग आणि रक्तदाब या विषयावर कीर्तन करत असतो. अत्यंत असं कर्मणूक प्रधान आणि तास दीड तास लोकांना खेळून ठेवणारच असं ते स्क्रिप्ट आहे. क्या बात आहे. मस्त. आता तुम्हाला कविता वाचल्यानंतर प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत तर मी रोहितला विनंती करते की त्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या त्याने. इथे अनेक लोकांना तुमची कविता फार आवडली आहे काका. इथे प्रिया दिवेकर जोशी आहेत, त्या म्हणाल्या खूप योग्य शब्दात सध्या परिस्थितीचं वर्णन केलं गेलंय. रेणुका वटवे आहेत, त्यांनी म्हटलंय की खूप सुंदर लेखन होतं आणि सुंदर वाचनही झालं. त्याच्यानंतर अनिल राणे आहेत, ते सुद्धा म्हणतात की खूप मस्त होती कविता. मीनाक्षी जोशी आहेत, त्यांनी सांगितलं यथार्थ चित्रण केले आहे कवितेमध्ये आणि सादरीकरण सुद्धा खूप चांगलं झालं. समीर काळे आहेत, ते म्हणाले श्रीकांत काका खूप अंतर्मुख करणारी कविता होती, खूपच सुंदर होती. अशा प्रतिक्रिया सगळ्यांच्याच आहेत इथे. वा. श्रीकांत काका, तुम्हाला प्रतिक्रिया ऐकू आल्या सगळ्यांच्या? आल्या आल्या आल्या. हा, कसं वाटतंय? म्हणजे पोहोचली. आनंद झाला की या वैज्ञानिक विज्ञान हे आम्हाला माहित नसलेलं तंत्रज्ञान आहे, त्याच्यात आपण सगळ्यांनी आम्हाला सहभागी करून घेतलं ज्येष्ठ नागरिकांना, आणि आम्हाला ते होतं आलं हे मला जास्त आनंदात वाटतंय. याच्यातून योगासाठी लोक उद्युक्त झाले तर मला आनंदच होईल. मला नेहमी असं वाटतं काका की सगळेजण म्हणजे तुमच्या पिढीचे सगळेच जण असं म्हणतात की आम्हाला ते काही तुमची टेक्नॉलॉजी जमत नाही, हे आम्हाला जमेल की नाही. पण आज मी बघतेय की आता लता मावशी किंवा तुम्ही, तुमच्या दोघांची ही वय बघायला गेली तर आमच्यापेक्षा खूप अनुभवी आहात तुम्ही. आणि तंत्रज्ञान जरी आता नवीन असलं तरी काहीही शिकण्यामागे ती जी तुमची उमेद आहे, तुमची जी मेहनत करण्याची किंवा त्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, ते तुम्हाला काहीही करण्यापासून परावृत्त करू शकत नाही. म्हणजे माझे आई बाबा किंवा आमचे नातेवाईक सुद्धा असं म्हणतात की ते काही आम्हाला कळत नाही, पण खरं तर जी ऊर्जा असते ते करण्यामागची, त्या ऊर्जेमुळे ते हे सगळं करू शकतात. त्यामुळे आज तुम्ही दोघेही इथे येऊ शकलात आणि आमचं म्हणजे आम्हाला तुमचं लेखन आम्हाला वाचता आलं त्याबद्दल आम्ही खूप खरंच समाधानी आहोत आणि इथे आलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. हरिओम. धन्यवाद. आणि आता या पुढचा लेख आहे हैदराबाद वरून शरयू देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख आहे. तर आधी मी तो वाचते आणि मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. लेखाचं नाव आहे हट्ट आणि हौस. मंडळी, असं म्हणतात राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट यापुढे कोणाचं काही चालत नाही. तिथे भल्या भल्यांना हात टेकावे लागतात. तुर्तास राजहट्ट बाजूला ठेवूया, त्याच्याशी तसा फारसा संबंध नाही आला आणि कधी येईल असंही वाटत नाही. पण स्त्रीहट्ट आणि बालहट्ट दोन्हीही एकत्र येऊन त्यांनी एका स्त्री पुढेच पेचप्रसंग निर्माण केला तर हे दोन्ही हट्ट परवा एकवटले ते माझ्या लेकीत. आणि एरवी घरात राज करणाऱ्या माझं तिच्या पुढे काही एक चालेना. तर गोष्टीची सुरुवात झाली मागच्या रविवारी. झालं असं की आमच्या सुदैवाने की दुर्दैवाने जगभरात गाजलेलं आणि आपल्या उद्घाटनाच्या दिवशीच स्वतःचेच अनेक रेकॉर्ड्स तोडत विक्रमी विक्री करणारं आयकिया होम फर्निशिंग स्टोअर आमच्या घराच्या अगदी जवळच ठाण मांडून बसलंय. आयकिया किंवा मूळ स्वीडिश उच्चार इकिया.
म्हणजे चमच्यापासून टीव्ही युनिट पर्यंत गृह सजावटीच्या सर्व काही वस्तू मिळणारं स्वीडनमध्ये सुरू झालेलं मोठं साखळी संकुल म्हणजे चेन स्टोअर आहे. जगभरातील 50 देशात त्याचे जवळपास 450 विक्री केंद्र म्हणजे आउटलेट्स आहेत. नवीन संसार थाटू पाहणाऱ्या जोडप्यांसाठी तर ही पंढरीच आहे. इतर मोठ्या दुकानांच्या तुलनेत त्यांच्या किमतीही परवडणाऱ्या आहेत. अर्थात परदेशात राहिलेल्या किंवा राहून आलेल्या सर्वांनाच आयकिया भलीभाती परिचित आहे. अमेरिकेच्या आमच्या वास्तव्यात आयकियाने आमचा नवीन संसार बऱ्यापैकी लावून दिला होता. त्यामुळे ते भारतात, तेही हैदराबादमध्ये, आणि ते सुद्धा आपल्या घराजवळ आलंय म्हटल्यावर आम्ही देखील भेट देण्यासाठी अत्युत्सुक होतो. पण आगमनाच्या दिवशीच तोबा गर्दी. लोक 6-6 तास रांगेत उभे, चेंगराचेंगरी, हाणामारी हे सगळं ऐकलं आणि म्हटलं दुरूनच नमस्कार. अजून निदान महिनाभर तरी तिकडे पाऊल ठेवायचं नाही. महिनाभरात मुलांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आणि आता झाला ना 1 महिना, जाऊया ना आपण, अशा धमकी वजा सूचना मुलांकडून यायला लागल्या. शेवटी मनाचा निग्रह करून जल तू जलाल तू, आई बला को टाल तू असं म्हणत आयकियात पाऊल टाकलं. अपेक्षेप्रमाणे भव्य दिव्य मांडणी, मॉडेल हाऊसेस, उंच उंच फडताळं हे सगळं तर होतच, गर्दी होतीच. पण आजूबाजूला काही अनुभवी लोक सांगत होती, अमा ये तो कुछ नहीं, उस दिन देखना पावा रखने को जगह नहीं था, कितने की लोग वापस चले जाते, कारा लाए सो पार्का करने को नहीं मिलता. असं हैदराबादी वर्णन आम्ही युद्धस्थ कथा रम्या म्हणत ऐकलं. विविध प्रकारच्या वस्तू होत्या खऱ्या, पण भाव वाटले तितके कमी नव्हते. जाहीर केले होते तसे भारतीय उत्पादकही फारसे दिसत नव्हते. त्यामुळे दृष्टीसुख किंवा विंडो शॉपिंग म्हणूनच आम्ही भटकंती करत होतो. पण मुलांना धीर धरवे ना. आई तुला काही आवडत नाहीये का, हे बघितलंस का, असे अनेक सूचक प्रश्न यायला लागले. आम्हाला तरी काहीतरी घ्या असाही सूर निघू लागला. मग त्या दृष्टीनं शोधाशोध सुरू झाली. तितक्यात आमच्या लेकबाईंची नजर सिरॅमिकच्या छोट्या कब्बशांवर पडली आणि इतका वेळ रोखून ठेवलेल्या सहनशीलतेचा मान फुटला. खरं तर मला स्वतःला चिनी मातीची म्हणजे सिरॅमिक पार्सेलिनच्या वस्तूंचं प्रचंड आकर्षण. या कारागिरांच्या हस्तकौशल्याला तोड नाही. प्रथम सुबक आखीव रेखीव भांडी घडवणं, ती वाळवणं आणि मग भाजणं, त्यावर वळणदार थाटातलं नक्षीकाम, किती टप्प्यातून जावं लागतं त्या भांड्यांना. अर्थात आता हल्ली सगळं काम मशीनच्या सहाय्याने होत असलं तरी सौंदर्यात कमतरता नाही आली. त्यामुळे अशा वस्तूंचा संचय करण्याची मला भारी हौस आणि माझा नेमका हाच गुण लेखीत तंतोतंत उतरलाय. आमच्या बाईसाहेबांना आवडलेल्या कब्बशा दिसायला बऱ्या होत्या, पण एकेरी रंगात कुठलंही नक्षीकाम नसलेल्या. फक्त 4च. यापेक्षा कितीतरी सुंदर आणि स्वस्त कब्बशा मी माझ्या नेहमीच्या बाजारात बघितलेल्या होत्या. मी गतवर्षीच तिला तसा एक सेट तिथून आणला होता. त्या मनाने त्या अगदीच साध्या होत्या. माझ्या काही मनात त्या भरेनात. सवयीप्रमाणे उलट करून आधी किंमत बघितली. 799 ओनली. छे, आता तर शक्यच नाही. छे ग, खूप महाग आहेत, आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन घेऊ, मी फरमान सोडलं. पण मुलांना माझा हा डायलॉग आता सवयीचा झालाय, त्यामुळे त्याचा काही फारसा परिणाम होताना दिसेना. बाईंनी भर दुकानात बैठा सत्याग्रह सुरू केला. इतका वेळ बाहेरून पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या थोरल्या बंधूंनीही रिंगणात उतरून जाहीर पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आता हळूहळू रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली. मी तुला अजून छान घेऊन देते वगैरे वचननामा वाचण्यास मी सुरुवात केली. पण बाईंच्या नाकाचा शेंडा लाल आणि जिभेचा शेंडा अधिकच धारधार व्हायला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे मनात आलं, बाई ग, तुझी उंची किती, तू बोलतेस किती, आधीच मुलगी, त्यात धाकटी, आणि शिवाय कहर म्हणजे दोन्हीकडून देशपांडे. त्यामुळे माघार घेणं तिच्या मुळी रक्तातच नाही. आणि असा बाका प्रसंग उद्भवल्यावर सोयीनुसार नामानिराळा राहण्याची कला मुलांच्या बापाने आत्मसात केलीये. त्यामुळे प्रसंगाची सगळी धुरा माझ्यावर सोपवून इकडची स्वारी इलेक्ट्रॉनिक्सच्या विभागाच्या दिशेने रवाना झाली. बराच वेळ आमच्या वाटाघाटींना यश येईना, तेवढ्यात माझी नजर बाजूच्या मिनी किचन युटेन्सिल्स वर गेली. माझ्याकडे असलेल्या अशाच एका सेटचीच ती मिनी आवृत्ती होती. तो इतका महाग नव्हता, शिवाय रोजच्या स्वयंपाकातही वापरता येण्याजोगा होता. त्यामुळे मलाही तो आवडला. त्याची उपयुक्तता लक्षात घेता सौदा वाईट नव्हता. हे बघ, आता हे घेऊन देते
आईसारखाच होईल मग तुझ्याकडे. मग उद्या आपण जाऊन तुझ्या कब्बशांचा सुंदर सेट आणूया, चालेल का? आईसारखा ही मात्रा बरोबर लागू पडली. गालांचे फुगे थोडे कमी झाले. आणि प्रॉमिस, तू मला उद्या डिझाईनचे कप आणून देशील? पक्का प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस? अशा अनेक टप्प्यातील प्रॉमिसेसचं आश्वासन दिलं आणि युटेन्सिल्सच्या सेटवर मांडवली केली. इतर काही छोटी मोठी खरेदी करून आम्ही नाव मोठं पण असा विचार करत बाहेर पडलो. परदेशी बियाणं आकर्षित करत असलं तरी रुजायला वेळ लागणारच. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना माझ्याकडून वचननाम्याच्या कलमांची उजळणी करून घेतली. संध्याकाळी शाळेच्या बसमधून उतरून घेऊन परस्परच तडक माझं नेहमीचं खरेदीचं ठिकाण गाठलं. तिथला सिरॅमिकचा खजिना पाहून तिचे डोळेच दिपले. चिनी मातीच्या सुबक साजऱ्या वस्तूंवरून तिची नजरच हटेना. मग ऐकियाच्या आठवणी केव्हाच मागे पडल्या. माझ्या अपेक्षेप्रमाणे तिला हवी होती ती वस्तू तिथेच होती, पण तो भव्य खजिना चिमुकल्या डोळ्यात सामावून घेताना तिलाच ती कधी कधी दिसतेय याची मी वाट बघत होते. आणि पुढच्या क्षणी, आई, हिअर इट इज, फाउंड इट, बघ तर किती सुंदर. आणि तू म्हणत होतीस ना तसा डिझाईन वाला, आणि किती रंग आहेत ह्याच्यात. तिला ती वस्तू आता सापडली होती. वस्तू पाहण्यात ती हरखून गेली होती. आणि माझं मात्र त्या कब्बशांपेक्षा तिच्या चेहऱ्यावरच लक्ष खिळून होतं. क्षणाक्षणाला बदलणारे आविर्भाव, लुकलुकणारे डोळे, ओठांचे चंबू आणि अखंड बडबड, माझं मातृत्व सुखावत होतं. कुठला सेट घेऊया आई, तू म्हणशील तो, तडक उत्तरले मी. खरं तर सगळेच सुंदर होते, शिवाय त्यासोबत किटली, मिल्क, शुगर पॉट असा सगळा टी सेट होता. माझ्या डोळ्यात निळाशार सुबक नक्षीकाम केलेला युरोपियन टच असलेला सेट भरला. पण तिला तो आवडेल तोच घ्यायचा असं ठरवलेलं. तिने क्षणार्धात उत्तर दिलं, तो ब्लू वाला छान दिसतोय. मलाही तो आवडला होता सगळ्यात. तात्काळ तिथल्या तिथे त्या मुलाला सांगितलं, भैया ये ब्लू वाला सेट दे दो. किंमत माझ्या बजेटमध्ये असणार असा अंदाज होता, पण तो म्हणाला, पुरा सेट 250 रुपये. कुठे तो 4 कपांचा ऐक्याचा बेरंगी महागडा 1000-1500 रुपयाचा सेट, आणि कुठे हा संपूर्ण रंगीत नक्षीकाम केलेला सुबक 250 रुपयांचा सेट. ठीक आहे, पॅक कर दो असं मी म्हणणार तितक्यात तो म्हणाला, दीदी बच्चे के लिए 200 में दे दूंगा. आपल्याकडची इतकी अभिनव कारिगिरी आपण किती कवडीमोल किमतीत विकत घेतो ना, तेही भाव करून. मी तर 400-500 रुपयांची तयारी ठेवली होती. लगेच पैसे द्यायला निघाले तर म्हणाला, और कुछ भी ले लो, आज बोन ही नहीं हुई सुबह से. वाईट वाटलं. मग म्हटलं ठीक आहे, सेट के साथ कुछ मॅचिंग दिखाओ. आणि मग साजेशी प्लेट, स्पून कम टिश्यूचा स्टँड असं सगळं निवडलं. 450 रुपये देऊन छान त्याला बांधून द्यायला सांगितलं. माय लेकी दोघी खुश. लेकीचा हट्ट आणि आईची हौस, तीही बजेटमध्ये. सगळंच साध्य झालं. लेकीला तर एका दिवसात 2-2 खेळभांडी सेट मिळाले होते. गेलो होतो चिनी मातीच्या छोट्या कब्बशा घ्यायला आणि सोबत लाकडी खेळभांडी पण घेऊन आलो. संध्याकाळी बाल्कनीत लेकीनं जुन्या नव्याचा संगम करत पितळी, लाकडी आणि निळी अशी सर्व भांडी मांडून भातुकली खेळायला सुरुवात केली. सर्वांना खोटा खोटा चहा करून दिला, अगदी स्टाईल मध्ये. चहा पिण्याची ऍक्शन करताना मी म्हंटल, छानच केलास गो. अगं पण केवढा दिलायस, संपायचं नाही हो आम्हाला. माझ्या वाक्यातला विनोद समजला आणि खुदकन हसली. मला येऊन बिलगली. आपले उले उले हात माझ्या गळ्यात टाकून नाकाला नाक लावत ओठाचा चंबू करत म्हणाली, आई माझ्या एवढाच माझा कप असणार ना गो. तिची ती घट्ट मिठी म्हणजे आईच्या निवडीबद्दल खुश झालेल्या लेकीनं आईला दिलेली मोठी पावती होती. आकाश ठेंगणं आणि स्वर्ग दोन बोट उरला होता माझ्यासाठी. हा लेख होता शरयूताईंचा. आणि शरयूताई, डायरेक्ट तुमच्याकडे येते मी. नमस्कार. खूप सुंदर लेख, खूप लेख लिहिलेत. खरं तर मला बरेच लेख पाठवलेस तू. आणि मला तेच विचारायचंय की तू कधीपासून लिहितेस. किती छोटासा प्रसंग आहे पण तो इतका छान मांडलायस आणि इतका छान उभा केलास आमच्या समोर त्या लिखाणातून. तर मला असं वाटतं की तू लिखाणाविषयी काय सांगशील, कारण छोट्या छोट्या गोष्टी तू व्यक्त करतेस लिखाणातून आणि तुझे बाकीचेही लेख मी वाचलेत. तर तुझ्या लेखाविषयी किंवा तुझ्या लिखाणाविषयी काय सांगशील? धन्यवाद मधुरा. खूप छान वाचलास माझा लेख. तू अगदी गोड वाचन केलंस. काही बोलण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुझे आभार मानते, कारण आमच्यासारख्या होतकरू लेखकांना तू एक मोठं व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे.
तुझ्यासोबत हा डिजिटल प्लॅटफॉर्म शेअर करताना खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. खरं म्हणजे तू स्वतः एक मोठी लेखिका आहेस, पण तू आमच्यासारख्या छोट्या लेखकांचं साहित्य तुझ्या मधुर तर्फे समोर आणतीयस, हा आमच्यासाठी खूप मोठा क्षण आहे, ही खूप मोठी बाब आहे. लेखाचं म्हणशील तर सुरुवात एक 4 वर्षांपूर्वी झाली, अगदी साध्या सहज पद्धतीनं. खाद्यपदार्थांच्या ग्रुपवर खरं तर लिहायला सुरुवात केली होती. अंगद पंगत नावाचा ग्रुप आहे, नंतर खाद्याड खाऊ, त्यानंतर छंद, अशा अनेक ग्रुपवर मी अगदी छोट्या छोट्या रेसिपीज नाही म्हणता येणार, पण रेसिपीच्या संबंधित आठवणी ज्या असतात, जशी काही वाळवणाची आठवण आहे, खारोड्या वगैरे, अशा उन्हाळ्यात संबंधी त्यामुळे लिहायला आठवणी आहेतच. अशा संबंधी लिहायला सुरुवात केली. खूप साधं लेखन माझं अगदी दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींविषयीच फिरत राहतं. पण लोक खूप छान प्रतिसाद देतात, प्रतिक्रिया देतात, आणि मग एक त्यातूनच ग्रुप येत गेला की आपलं लेखन आवडतंय, हा एक जो आनंद असतो, त्यामुळे एक पुढे लिहायला विषय पण आपोआपच पुढे व्हावंसं वाटतं, अजून आपण व्यक्त व्हावंसं वाटतं जेव्हा कौतुक होतं. आणि खरं तर म्हणूनच हा प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही म्हणजे मी काही मोठी लेखिका नाही, पण अनेक जण लेखनातनं व्यक्त होतात, त्यांचं कौतुक करण्याचंच हे माध्यम आहे. आता आपण तुझ्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया ऐकूया आधी. रोहित. आपला आता विषयच चालला होता की कौतुक आलं की खूप बरं वाटतं, आणि इथे कौतुक काही थांबतंय असं मला दिसत नाहीये, कारण एकावर एक नुसत्या कमेंट्स येतच चालल्या. इथे कीर्ती महाजन आहे, ती म्हणते शरयू मावशी तू नेहमीच छान लिहितेस. हा, आणि सगळेच लेख छान आहेत तुझे. मधुराताई, अगं तू सुद्धा किती छान वाचतेस, ज्याने लिहिलं आहे अगदी तसंच्या तसं पोहोचवतेस. विद्या देवधर आहे, त्यांनी तुझ्या हैदराबादी बोलीचं खूप कौतुक केलंय की तो लहेजा बरोबर उचलला आहेस म्हणून. रेणू कुलकर्णी आहे, त्या म्हणाल्या शरयू देशपांडे मस्तच आहे हा लेख, आधी वाचला होता पण आठवत आहे, मधुराजी सादरीकरण खूप सुंदर होतं. आणि हे बघा असं इथे चालूच आहे, नुसत्या कॉमेंट्स चालूच आहेत, सगळे थांबतच नाहीयेत. सो काय वाचू काय नको असं होतंय आता माझं इथे. मला असं वाटतं शरयूताई, तू नंतर पुन्हा एकदा फेसबुकवर जाऊन हा आपल्या कार्यक्रमाला तुला आलेल्या सगळ्या ज्या काही कमेंट्स असतील त्यांना नक्की रिप्लाय कर. आणि खूप बरं वाटलं तुझा लेख वाचायला मिळाला. आणि मला खरंच या निमित्ताने आजच मला असं वाटतं की आज पुण्याहून नंतर हैदराबाद झालं, आणि आता पुढचं जे मी वाचणार आहे ते चिपळूणहून आहे. तर त्यामुळे अख्ख्या भारतभरातून खूप छान रिस्पॉन्स येतोय आपल्या मधुरव कार्यक्रमाला. त्यामुळे तुझा लेख आम्हाला वाचता आला, याबद्दल आम्ही खरंच खूप आनंदी आहोत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि लेखामध्ये जी शेवटची ओळ तू वाचलीस, तशाच भावना आज माझ्या आहेत. इतक्या गोड शैलीत तू सादर केलास की मला आकाश ठेंगणं आणि स्वर्ग दोन उगवतं उरलेला आहे. खरंच मधुरा, थँक्यू अरे सो वा. मच. आणि तुझ्या फक्त मी एकच विनंती करते, जाता जाता तू लिहितेस आणि तुझं मला वाटतं ब्लॉग आहे का फेसबुकवर हो. पेज आहे, तुला त्याच्याविषयी सांगायचं तर तेवढं सांग आणि मग आपण पुढे जाऊ. हो, माझं शरयू तीर या नावाचं पेज आहे. माझे सगळे लेख तिथे मी टाकत असते. आत्ताच मधुराने वाचलेला लेख, तशा प्रकारचे त्याच धर्तीवरचे लेख माझे असतात. काही खाद्यपदार्थांभोवती फिरणारे देखील असतात. तर आपल्याला माझे लेख वाचायचे असतील, आवडले असतील, तर माझ्या शरयू तीर या पेजला जरूर भेट द्या. आणि आज या ठिकाणी माझे जे नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि फेसबुक फ्रेंड्स सगळ्यांनी जो भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल त्या सर्वांचेही आणि माझ्या इतर सर्व वाचकांचेही मी मनापासून आभार मानते. हैदराबादच्या मित्रांगण ग्रुपचेही मी मनापासून आभार मानते. ही सगळी लोक मला नेहमी प्रोत्साहन देत असतात. थँक्यू सो मच. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या आजचा शेवटचा परफॉर्मन्स म्हणूया आपण त्याला. नाही, पण एक कविता आहे, या कवितेने मी शेवट करणार आहे. आणि ही कविता ज्यांनी लिहिली आहे त्यांच्याविषयी आणि त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. पण सगळ्यात आधी मी कविता वाचते. कवितेचं नाव आहे एक सांगणं. खूप काही सांगावंसं वाटतंय मला, खूप काही सांगावंसं वाटतंय मला, पण तुला ते ऐकावंसं वाटेल का? खूप काही सांगावंसं वाटतंय मला, पण तुला ते ऐकावंसं वाटेल का? मुळात माझ्याकडे काही सांगण्यासारखं आहे, मुळात माझ्याकडे काही सांगण्यासारखं आहे, हे तुला कधी समजेल का?
कधीच सांगितलं नाही तर कसं सांगायचं? कधीच सांगितलं नाही तर कसं सांगायचं हे मला तरी उमजेल का? यात काय सांगण्यासारखं? ह्यात काय सांगण्यासारखं म्हणून फक्त ऐकल्यासारखं करशील का? कशाला उगाच सांगायचं? कशाला सांगायचं उगाचच असं म्हणून माझेही ओठ असेच शिवले जातील का? तुझ्या चेहऱ्यावरच्या उमटणाऱ्या रेषा, तुझ्या बदललेल्या देहबोलीची परिभाषा मला काय काय सांगतात? तुझ्या चेहऱ्यावरच्या उमटणाऱ्या रेषा, तुझ्या बदललेल्या देहबोलीची परिभाषा मला काय काय सांगतात हे मला तुला सांगता येईल का? छोट्या छोट्या गोष्टी तुला सांगून, छोट्या छोट्या गोष्टी तुला सांगून तुझ्या माझ्यातलं अंतर कमी करता येईल का? सांगता येत नाही मला. सांगितलेलं आवडत नाही तुला. सांगता येत नाही मला आणि सांगितलेलं आवडत नाही तुला. पण काहीही न सांगता माझ्या मनातलं तुझ्यापर्यंत कधी पोहोचेल का? पण काहीही न सांगता माझ्या मनातलं तुझ्यापर्यंत कधी पोहोचेल का? आणि काही सांगितल्याशिवाय तुझ्या माझ्यातलं अद्वैताचं नातं समर असून कधी फुलेल का? खूप काही सांगावंसं वाटतंय मला. खूप काही. खूप खूप काही. ही कविता होती चिपळूणवरनं ज्योती गंधे यांनी ही कविता लिहिलेली आहे, ही पाठवलेली आहे. आपण आता डायरेक्ट त्यांना भेटूया. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. या निमित्ताने मी खरं तर सांगणार नव्हते, पण आता मला मोह आवरत नाहीये. पण ही ज्योती गंधे ही माझी आत्या आहे, माझी सगळ्यात धाकटी आत्या. आणि मला हे सांगायला आवडेल की खरं तर भूगोल शिकवते ती, प्राध्यापिका आहे. आणि अनेक वर्ष कॉलेजमध्ये चिपळूणच्या डीबीजे कॉलेज सगळ्यात फेमस कॉलेज आहे, तिथे ती अनेक वर्ष शिकवतेय. तिथे अनेक म्हणजे काय म्हणूया आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करते. आणि मुळात ती लिहिते खूप आधीपासनं लहान मुलांसाठी कविता. तर म्हणजे आमच्या घरामध्ये अनेकदा काही सण असेल, समारंभ असेल तर शीघ्र काव्य करणारी अशी माझी आत्या. आणि तिने सुद्धा मला मेलवर तुझ्या कार्यक्रमात जर तुला आवडली तर ही कविता वाच असं सांगून तिने खरं तर 2 कविता पाठवल्या होत्या. दोन्ही फार मला आवडल्या. पण ही मला असं वाटतं ना आत्या की आता आपण बघितलं की श्रीकांत काका म्हण किंवा लता मावशी, वयाने जरी तुम्ही मोठे असाल तरी कुठेतरी आमच्या पिढीचं सुद्धा तुम्ही बोलू शकताय. आणि 2 पिढींमधला हा संवाद होऊ शकतो. तर मला असं वाटतं ही कविता ऐकल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित मला जे म्हणायचं आहे किंवा अजून अनेक जण असतील ज्यांना हे म्हणायचं आहे ते इतक्या सोप्या शब्दात तू मांडलंयस आणि आमच्या वयाला कळेल किंवा आमच्या पिढीला भावेल अशा भाषेत ते मांडलेस. तर मला याचं खरंच खूप कौतुक वाटतं की वयाने मोठं असून सुद्धा तरुणांशी जे आपली नाळ घट्ट बांधू शकतात अशी फार कमी माणसं आहेत. तर त्यातलं मला हे लिखाण वाटतं. तर मला तुझ्या लेखन म्हणजे मी म्हटलं तसं की शिकवायचा भूगोल, लिहायचं मुलांविषयी किंवा हे असे असे म्हणजे अक्षरशः नात्यांमधले छोटे छोटे बंध असे उलगडायचे. तर नक्की काय तुला लिहायला आवडतं आणि कसं व्यक्त व्हायला आवडतं? खरं सांगू का मधुरा, जे मनात येतं ते मला मांडावंसं वाटतं. खूप आंतरिक व्यक्त व्हावंसं वाटतं. तेव्हा ती आंतरिक इच्छा, आई बापूंचा वारसा, सगळ्यांच्या शुभेच्छा आणि देवाचे आशीर्वाद असं म्हणायचं आणि काहीतरी मग ते उमटतं आणि असं सगळ्यांनी कौतुक केलं की खूप छान वाटतं. त्यामुळे मी काही खूप वेगळं करते असं नाही, पण मला जे म्हणावंसं वाटतं ते मी म्हटलं. पण मी जे म्हटलं त्याच्यापेक्षा तू खूप छान व्यक्त केलं. खूप छान वाचते कविता मधुरा, खूप छान वाचते. थँक्यू सो मच आत्या. आणि आता आधी आपण प्रतिक्रिया ऐकूया. रोहित, सांग कशी वाटली सगळ्यांना कविता? नक्कीच नक्कीच मी बाकी सगळ्यांच्या पण प्रतिक्रिया सांगणार आहे, पण त्यापूर्वी मगाशी मधुराताई आणि मी जेव्हा ही कविता तिने पाठवली मला तेव्हा तिने एकदा वाचून पण दाखवली होती, तेव्हाही तेच असं झालं होतं आणि आत्ताही ते झालं. असं ना इथून थोडं सुन्न झाल्यासारखं होतं की हे
हे काय ऐकलंय आपण नक्की, कारण इतकं खरं आणि इतकं सुंदर लिहिलं गेलंय ते. आणि माझ्याकडून तुम्हाला अशी कॉम्प्लिमेंट आहे की आपण नाती कधी डिफाईन नाही करू शकलो की कसं, व्हॉट एक्झॅक्टली इज अ रिलेशनशिप, कुठल्याही दोन व्यक्तींच्या मध्ये असू दे. तर प्रॉबेबली आता मग मी ह्या सेशनच्या माध्यमातून सांगेन की ही कविता जी आहे ज्योतिताईंची, दॅट इज द डेफिनेशन ऑफ एनी रिलेशनशिप दॅट यू कॅन फाइंड. सो असं मला तुम्हाला सांगायचं ज्योतिताई. आणि आता मी बाकी आपले जे प्रेक्षक आहेत तिथे लाईव्ह आपलं सेशन बघतायत त्यांच्या प्रतिक्रिया सांगतो. रश्मी नेहमी म्हणतायत, त्या म्हणतात की खूपच सुंदर सादरीकरण होतं आणि कविता ही फार अप्रतिम होती. त्याच्यानंतर इथे नितीन बसरूर आहेत, ते म्हणाले की भावस्पर्शी कविता आणि तितकंच भावपूर्ण सादरीकरण झालं. त्याच्यानंतर स्वाती रानडे त्यांनी सांगितलंय फारच छान होती कविता आणि शब्दरचना आणि सादरीकरण दोन्ही सुंदर झालं. आणि अनुजा शेरकर आहेत, त्या म्हणाल्या की खूप खूप सुंदर कविता होती आणि मधुरा तू ती खूपच छान सादर केलीस, अगदी मनाला भिडणारी होती. विवेक मिरगणे आहेत, ते म्हणाले संवेदनशील भावना व्यक्त केल्या आहेत. या प्रतिक्रियांव्यतिरिक्त मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे ज्योतिताई, तो असा आहे की मधुराताई मगाशी सांगताना म्हणाली की तुम्ही लहान मुलांसाठी पण लिहिता आणि बऱ्याचदा मी असं ऐकलंय की लहान मुलांसाठी लिहिणं हे खूप कठीण असतं, फॉर दॅट मॅटर सगळ्यात कठीण तेच असतं. तर ते तुम्ही कसं काय लिहिता, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली लहान मुलांसाठी मी गोष्टी लिहिते, पण असं काही खूप फॅन्टसी लेवलवरती वगैरे लिहित नाही. मी मुलांच्या भावविश्वाशी संबंधित अशा पद्धतीच्याच कथा लिहिते. आणि विशेषतः आई बाबांना मुलांवरती अलीकडच्या काळात संस्कार करण्यासाठी थोडासा सपोर्ट होईल अशा पद्धतीच्या माझ्या कथा असतात. त्यामुळे फॅन्टसी नाहीये, पण तरी मुलांना त्यांच्या आपल्याशा वाटतील आणि त्याच्या भावविश्वाशी संबंधित अशा त्या कथा असतात. त्यामुळे मुलांना ते आवडतील असं मला वाटतं आणि आवडतात जनरली. मला एक सांगायला आवडेल की आत्याने ज्या वेळेला ही कविता पाठवली त्यावेळेला तिने त्या कवितेच्या खाली हे लिहिलं होतं की हे खरं तर एका पती पत्नीचं किंवा एका पुरुष किंवा बाई इतक्या फक्त नात्याशी मर्यादित नसून कुठल्याही म्हणजे एक जो थोडासा काय म्हणे आपण थोडा सशक्त आहे आणि एक कोणीतरी, तर त्या दोघांमधला सुद्धा हा संवाद असू शकतो. त्यामुळे ह्याला काही पर्टिक्युलर नातं असायला पाहिजे असं नाही, तर दोन माणसांमधला हा नातेसंबंध असू शकतो. आणि मला असं वाटतं रोहित, ते तू अगदी छान मांडलंस. आणि अजून एक मला असं वाटतं की शिक्षक असल्यामुळे कदाचित लहान मुलांना आणि त्यांच्या मनाला किंवा त्यांना जे रुचेल आणि त्यांच्यात बदल घडवण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं त्यासाठी लहान मुलांसाठी गोष्टी हे सगळ्यात उत्तम माध्यम आहे असं मला वाटतं. आणि आत्या नक्कीच कधीतरी तुझ्या गोष्टी सुद्धा मला वाचायला आवडतील. आणि पहिल्यांदाच माझ्या कार्यक्रमात म्हणजे माझी आत्या आली ह्याचा मलाही खूप आनंद आहे. त्यामुळे माझी आजी लेखिका आहे, माझ्या आत्या बाकीही आत्या लिहितात, पण आज मी या कार्यक्रमात तुला सहभागी करून घेऊ शकले ह्याचा मला खरंच मनापासून आनंद आहे. खूप 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 धन्यवाद. खूप छान वाटलं, इतकं मस्त वाटतंय हा कार्यक्रम, हा उपक्रम इतक्या लोकांना आवडतोय ते बघून खूप छान वाटतं. अशीच मधुरा खूप सगळे छान यशस्वी हो, खूप नवीन नवीन उपक्रम कर आणि सगळ्यांची लाडकी राहा. सगळीकडे खूप यशस्वी हो. खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्या तुझ्या टीमला. थँक्यू सो मच. खूप छान आणि वेगळा झाला आज. खूप वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी असलेले विषय आपण आज अनुभवले. आणि जाता जाता 2 सूचना. मी म्हटलं होतं तसं की रविवारी एक स्पेशल एपिसोड आहे आणि खरं तर काही सांगावं असं वाटत नाहीये मला, पण रविवारी या सेलिब्रिटी आहेत यावेळेला रविवारी आपल्या बरोबर. कोण आहेत हे मी नाही सांगणार आहे, पण रविवारी एक खास दिवस आहे आणि त्या दिवसाच्या निमित्ताने हा एक वेगळा एपिसोड आम्ही प्लॅन केलाय. त्यामुळे रविवारी सगळ्यांनी नक्की या 6 वाजता. आणि तोपर्यंत लिहित राहा, वाचत राहा, व्यक्त होत राहा. धन्यवाद.